मित्रांनो, पोलीस भरती ही प्रक्रिया अगदी जोमावर आहे. याची पूर्वकल्पना तुम्हाला आहेच. ग्राउंड आणि पेपर हे दोन टप्पे पार कसे होतील याच्यासाठी प्रत्येक युवक हा रात्रंदिवस तडजोड करतोय. पोलीस भरती आता फायनलाइज होणारच आहे, कारण सगळं नोटिफिकेशन मध्ये क्लिअर होऊन जागा वगैरे सगळं सगळं आलं आहे. याचा पहिला टप्पा म्हणजे ग्राउंड आणि दुसरा टप्पा म्हणजे पेपर. हे दोन्ही टप्पे तुम्हाला पार करायचे आहेत. मॅक्सिमम यूथ जे आपले युवा आहेत त्यांचं स्वप्न असतं की पोलीस खात्यामध्ये भरती व्हावं. ज्याही मित्रांचं पोलीस खात्यामध्ये भरती व्हावं हे स्वप्न जर असेल तर त्यांनी व्यवस्थितरित्या दोन्ही टप्प्यांना पार करणे हे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. त्यातला पहिला टप्पा म्हणजे ग्राउंड हा प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी सोपा वाटतो. त्याचं कारण असं असतं की फिजिकल प्रॅक्टिस जर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर जर केली तर तो अगदी सुरळीत पार पडतो. त्यात पैकी मार्क्स पण घेतात. पण जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे पेपर. त्यात बऱ्याचशा मित्रांना जे स्पेशली ज्यांचा स्कूलिंगमध्ये प्रॉब्लेम आला अशा लोकांना काही त्यातले सब्जेक्ट जसे अंकगणित व बुद्धिमत्ता हा अगदी अवघड वाटण्यासारखा सब्जेक्ट वाटतो. पण हे तुमच्या मनातले असलेले एक मिथ आहे. मॅथ्स आणि रिझनिंग हा असा सब्जेक्ट आहे मित्रांनो, अंकगणित व बुद्धिमत्ता यात तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकता, तेही 100% ॲक्युरेसीनं. आणि जर तुम्हाला सिलेक्शनचे रेट्स जर पेपरमध्ये वाढवायचे असेल तर हे दोन सब्जेक्ट ज्यांनी चांगले केले त्यांचा मॅक्सिमम स्कोअर येऊ शकतो आणि फायनल सिलेक्शनमध्ये अगदी सोपी पडतो. मित्रांनो, पोलीस भरतीसाठी आपण एक स्पेशल सिरीज चालवतोय. स्पेशल सिरीज म्हटल्यापेक्षा एक फास्ट ट्रॅक बॅचेस पण चालवतोय आपण, जेणेकरून आता जो पेपर होईल त्या पेपरमध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स घेऊ शकाल. स्पेशली मी अंकगणित आणि बुद्धिमत्ताबद्दल बोलतोय. आता मी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यासमोर मागील वर्षी आलेले, जसं तुम्हाला थंबनेलवर दिसत असेल, 2019 मध्ये आलेला पेपर जो अकोला जिल्हा हा आहे. म्हणजे असेच वेगवेगळ्या जिल्ह्याचे आपण पेपर इथं डिस्कस करणार आहोत डेली बेसिसवर. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि तुमचे काही कमेंट्स असतील, डाऊट्स असतील तर जरूर मेन्शन करा. ठीक आहे. छोटीशी अनाउन्समेंट आहे तुमच्यासाठी. स्क्रीनवर पोलीस भरती महाभरती महाराष्ट्र पोलीस भरतीची एक स्पेशल बॅच आहे, अंकगणित व बुद्धिमत्ता. यात जवळपास 50% हा वेटेज असतो पेपरचा. त्यात आपण 25 अंकगणित व बुद्धिमत्ता असे जर प्रश्न घेतले तर पूर्ण मार्क्स तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी एक स्पेशल बॅच जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, मी थोडीशी इन्फॉर्मेशन त्याबद्दल देतो. तर तुम्हाला जर वाटत असेल की या बॅचमध्ये जरी एनरोल करायचं असेल चालेल. मी युट्यूबवर फ्री कंटेंट घेऊन येतोय, पण काही लोकांना असं वाटतं की एक पर्सनल गायडन्स असायला पाहिजे. युट्यूबच्या काही लिमिटेशन्स आहेत, मी तुम्हाला रिअल टाइम अटेंड नाही करू शकत, हा एक प्रॉब्लेम. दुसरा की सगळे कंटेंट सिक्वेन्स वाईज तुमच्याकडे असतील तर तुमच्यासाठी सोयीस्कर होतं, नाही तर युट्यूबवर एक व्हिडिओ इथे एक व्हिडिओ तिथे असा थोडासा प्रॉब्लेम होतो. तर काही हरकत नाही. जर तुम्हाला ऑफलाईन, तुम्ही जर नागपूरमधून असाल तर तुम्ही ऑफलाईन बॅचला एनरोल करू शकता. इन केस तुम्ही नागपूरमधून नाही, बाहेर कुठून तरी आहे, तर तुम्ही ऑनलाईन बॅचलाही रजिस्टर करू शकता. बेस्ट इंटरफेस आहे, तुम्हाला क्लासरूमची फिलिंग येईल, 2 वे कम्युनिकेशन होतं आपलं, तुम्ही समोरून बोलू शकता, असा हा इंटरफेस आहे. त्यासाठी आता ही सिरीज डेमो म्हणून तुम्ही पाहू शकता की कसे टीचिंग आहे, कुठल्या टाईपचे कंटेंट असतील. ही झालं पोलीस बद्दल. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं जर काही असेल तर बाकीच्या एक्झामसाठी कोणी जर प्रिपेअर करत असेल, जसं बँकिंग वगैरे झालं, SSC झालं, रेल्वे झालं, UPSC MPSCचा सीसॅट ज्यांना स्पेसिफिकली प्रिपेअर करायचं असेल, तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही फॉर्म मध्ये उपलब्ध आहे. तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. चला, त्यानंतर बँकिंगची आता एक रिसेंट बॅच आपली एक चालू होणार आहे, त्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, तुम्ही पाहून घ्याल. ठीक आहे. चल, तर आपण प्रश्नाकडे येऊया. हा जो पेपर होता ऍक्च्युअल 2019 मध्ये अकोला जिल्ह्याचा पेपर आहे. त्याचे मी काही क्वेश्चन प्रिपेअर केले. काही म्हणजे सगळे जर क्वेश्चन आपण एकाच सेशन मध्ये घेतलं तर सेशन खूप मोठं होतं, म्हणून मी काय केलंय स्पेसिफिक त्यातले क्वेश्चन्स घेतले जे अंकगणित व बुद्धिमत्ताचे. तर पहिला क्वेश्चन पहा मित्रांनो, अगदी सोपा असा प्रश्न. मला असं वाटत नाही की कुठल्याच मित्रांनी त्यावेळेस सोडला असेल, प्रोव्हाइडेड की ही नोज द कॉन्सेप्ट. त्याला जर एक कॉन्सेप्ट माहित असेल याची तर त्याने हा क्वेश्चन सोडला नसेल. क्वेश्चन अगदी सोपा होता. क्वेश्चन वॉज बेस्ड ऑन नंबर सिरीजचा प्रश्न. आता काही एक्झाम मध्ये याला आपण मॅथमॅटिक्स मध्ये कन्सिडर करतो, तर काही एक्झाम मध्ये रिझनिंग मध्ये कन्सिडर करतो. हालाकी दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, रिझनिंगही आहे आणि मॅथमॅटिक्स आहे. तर पहिला आहे 7, 11, 13, 17 आणि 19 आणि नंतर आहे क्वेश्चन मार्क.
तर मित्रांनो, ही सिरीज ज्यांना कळली त्यांना लगेच आन्सर आले मूळ संख्या, आपण मूळ संख्या म्हणतो किंवा प्राईम नंबर, मूळ संख्या. ठीक आहे. मूळ संख्या काय असतात की ज्यांचे फक्त दोनच अवयव असतात, ज्यांचे फक्त दोन अवयव असतात त्यांना म्हणतात मूळ संख्या. तर मूळ संख्याचे एक्झाम्पल जर आपण म्हटलं तर सगळ्यात छोटी मूळ संख्या आहे 2, 3, 5, 7, 11, असंच करत करत 13, असंच अनंत म्हणजे इन्फायनाइट पर्यंत ही जाते. कशी जाते? इन्फायनाइट पर्यंत ही सिरीज जाते. इन्फायनाइट पर्यंत जाते म्हणजे अनंत आहेत, पण आपल्याला 100 पर्यंतचे प्राईम नंबर्स किंवा मूळ संख्या ह्या मुखपाठ असायला पाहिजे, ही पहिली कंडिशन. बरं, ज्यांना हे कळलं की ही प्राईम नंबर सिरीज आहे त्यांनी लगेच आन्सर केला असेल. सो काय, 19 नंतरचा दुसरा प्राईम नंबर येणार आहे तो म्हणजे 23 आणि त्याच्यानंतरचा 29. दोन संख्या आपल्याला इथं मिसिंग नंबर सिरीजच्या विचारल्या, तर ऑप्शन नंबर बी वॉज द राईट चॉईस. ओके, अगदी सोपा. त्याच्यानंतर हा प्रश्न पहा, बॉडमासचा प्रश्न, म्हणजेच थोडासा बॉडमासचा आपण रूल ज्या शाळेत शिकलो होतो, हा रूल आहे बॉर्डर मास. ठीक आहे. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मी सबसिक्वेंट लेक्चर मध्ये पूर्ण डिटेल मध्ये तुम्हाला समजून सांगेल. आता कॉन्सेप्ट सांगत नाही, फक्त सोल्युशन देतो. आपण एक्झाम, मी तुमच्या जागेवर असतो ऍज अ स्टुडंट, कसं सॉल्व्ह केला असता याला. बॉडमास, आणखी याचं मराठी वर्जन जर पाहिजे असेल तर पुढे मी टाकलं आहे, कंचे भागू बेवळ, म्हणजेच कंसांचे भागाकार, गुणाकार, बेरीज व वजाबाकी. ठीक आहे. तर हे त्यांचं मिनिंग असतंय बॉडमास. तर तुम्ही पहा, काहीच नव्हतं, बस ज्यांना माहित असेल. आता इथे कन्फ्युजन, हा रूल कशासाठी आहे, आपण जर यांचं ऍडिशन केलं आणि नंतर जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर वेगळं येतं, आणि यांचा गुणाकार करून जर ऍडिशन केलं तर वेगळा आन्सर येतो. तर तो हा स्टँडर्ड रूल आहे. तर यानुसार जर आपण करतो म्हटलं रूल नुसार, तर काय आन्सर येतं, 7 56, मी इथल्या इथंच लिहितो 7 56, आणि 9 चूक 36, 9 चूक 36 आणि 6 पंच 30, आणि यांच्या मधात बेरीजचं साईन आहे म्हणून आपण बेरीजचं साईन दिलं. बस ऍडिशन करायचं. आता ऍडिशन करताना काय, म्हणजे आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा युनिटचा युनिट पकडला, 6 12, 12 2, हातचा आला 1. ठीक आहे. 5 3 8, 8 3 11, 11 आणि हातचा 1 12, म्हणजे 122 तुमचं आन्सर आहे. ऑप्शन नंबर डी. अगदी सोपा असा प्रश्न. ठीक आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन इज लसावी व मसावी. लसावी व मसावी या कॉन्सेप्टवर आहे. 18 आणि 24 यांचा लसावी व मसावी. आता मित्रांनो, हा प्रश्न जर सॉल्व्ह करायचा असेल तर त्यासाठी एक आपल्याला कॉन्सेप्ट माहित पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं, की का लसावी असते आणि का मसावी. आपण शाळेत शिकलो आहे, पण आताही कन्फ्युजन आहे. कसं आहे, शाळेत शिकलेलो ती पद्धत कशी असते, वेगळी पद्धत होती लसावी आणि मसावी काढायची. पण आता जेव्हा आपण ऍप्टिट्यूड साठी प्रिपेअर करतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी प्रिपेअर करतो, तर आपली मेथड चेंज होऊ जाते. तुम्हाला इझिली काढता आलं पाहिजे, म्हणजे कमी वेळात काढता आलं पाहिजे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की आता हा जो प्रश्न आहे 2019 आहे, त्यावेळेस पेपरची लेवल इझी होती. पण आता 2022 म्हणजे जवळपास 3-4 वर्ष निघून गेले, तर 3 वर्ष जवळपास जात आहेत. तर पेपरची लेवल अपेक्षित राहील की थोडी वाढेल कम्पेअर टू दॅट पेपर. त्या पेपरला आपण जर कम्पेअर केलं तुमची लेवल वाढेल. तर आपल्यालाही थोडंसं स्वतःला अपडेट करणे जरुरी आहे. बरं, येऊया सोल्युशनकडे. आता लसावी आधी आपण मसावी काढूया, म्हणजे आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करण्यासाठी याची कॉन्सेप्ट वगैरे आहे जे मी सबसिक्वेंट लेक्चरमध्ये डिस्कस करेन. मसावी काय असतो, लसावी काय असतो, कसा काढायचा, फास्ट कसा काढायचा, सगळं. ठीक आहे. तर पहिला आपण मसावी पाहूया. मसावी म्हणजे असं महत्तम सामायिक विभाज्य. ठीक आहे, विभाजक. तर याला असा नंबर जर ऑप्शन थ्रू आपण जर गेलो, असा नंबर जो 18 आणि 24 ला डिवाइड करेल आणि तो सगळ्यात मोठा असेल. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा असा कुठलाच नंबर नसेल की जो 18 आणि 24 ला डिवाइड करेल, असा कुठलाच नंबर नसेल. तर पाहूया, 18 आणि 24 असा नंबर ऑप्शन मधून जर उचलला तर पहिला ऑप्शन जर उचलला 6, 6 18 ला डिवाइड करतो आणि 24 ला पण डिवाइड करतो, तर हा ऑप्शन होऊ शकतो. 8 हा 18 ला डिवाइड करत नाही म्हणजे हा ऑप्शन कटला. 10 हा 18 ला डिवाइड करत नाही म्हणजे कटला. 6 हा करू शकतो. आता सध्या दोन ऑप्शन तर आपले कटले, फक्त राहिला ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर डी. ओके, कोई बात नाही. आता त्याच्यानंतर तुम्ही हे दोन ऑप्शन तर आपले चालले गेले, आता राहिले दोन ऑप्शन. तर आता आपल्याला पाहिजे लसावी. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक, लीस्ट कॉमन मल्टिपल, त्याला म्हणतात लीस्ट कॉमन. अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येला 18 आणि 24 दोघंही डिवाइड करतील. तर असा म्हणजे 18 आणि 24च्या पाड्यात येणारा सर्वात आधी येणारा नंबर तो कोण आहे. 18च्या पाड्यात मला असं वाटतं 18, मी डायरेक्ट सांगतो इथे, आपण बाय प्रोसेस नंतर बघा. 18 आणि याच्यात ऑप्शन जरी घेतला तरी चालतं. 18च्या पाड्यात कोण येतं, 84 येतं का 18च्या पाड्यात नाही येत, तो दोघांच्याही पाड्यात याला 72 आहे, बिलकुल सही आहे. ठीक आहे.
चलो, तो 18 आणि 24च्या पाड्यात 18 त्रिया 18 18 चौक 18 चौक 72, 24 तिया 72. ठीक आहे, तर 72 हा दोन्ही नंबर मध्ये येतो ना, समजे. चलो, एक्स ही विषम संख्या आहे. काय म्हटलं भाऊ? एक्स ही एक विषम संख्या आहे. खालीलपैकी समसंख्या कोणती? हा प्रश्न थोडासा ट्रिकी होता. जर प्रॉपर तुम्ही कॉन्सेप्ट जर माहित असेल तर तुम्ही ओरली याला आन्सर करू शकता. जर माहित नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, थोडा टाइम लागेल. व्हॅल्यूज घ्या, एक एक उचला आणि पुटअप करा. ठीक आहे. याच्या आधी तर पहिलं समसंख्या काय आणि विषम संख्या काय ते पाहूया आपण. जसं तुम्हाला दिसतंय समसंख्या काय असते आणि विषम संख्या. समसंख्या माहित आहे, समसंख्यांचा फॉर्म जनरल फॉर्म जर म्हटलं तर आपण 2x फॉर्म मध्ये असतो. तर x म्हणजे काय? x ची व्हॅल्यू काही ठेवा तुम्ही, 1 ठेवा, 2 ठेवा, 3 ठेवा, 4 ठेवा, काहीही ठेवा, तुम्हाला समसंख्याच मिळेल. जसं आपण एक्झाम्पल एक्सच्या जागेवर मी एक्सच्या जागेवर जर 5 ठेवला, 5 समजा 5 ठेवला, तर तुमचा आन्सर काय येतं? 2 × 5 म्हणजे काय येतं? 10. तर हा झाला त्याचा जनरल फॉर्म. काहीही तुम्ही एक्स ची व्हॅल्यू ठेवा, तुम्हाला काय मिळेल? 10 मिळेल, म्हणजे समसंख्या मिळेल. बरं, आता विषम संख्येचा काय फॉर्म आहे? विषम संख्या म्हणजे 2x + 1 या फॉर्म मध्ये असतो, जनरल फॉर्म. 2x + 1 हा एक जनरल फॉर्म आहे. 2x + 1 हा जर जनरल फॉर्म असेल तर तुम्ही काय करू शकता? x ची व्हॅल्यू काहीही ठेवा, तुम्हाला विषम संख्या मिळेल. जसं आपण x ची व्हॅल्यू जर समजा 3 ठेवली, इथं x ची व्हॅल्यू जर 3 ठेवली तर काय येतं? 2 × 3 + 1, 3 2 6 1 7, है ना? आला विषम संख्या. तर हा त्यांचा एक जनरल फॉर्म आहे. हा तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. चला, याच्यानंतर पुढे आता काही रिलेशन्स आहेत ती आपल्याला माहित असणे जरुरी आहे. ठीक आहे. काही रिलेशन्स आहेत, खूपच महत्वाचे रिलेशन्स आहेत. पहा बरं, जसं हे जर तुम्हाला रिलेशन्स माहित असतील तर तुमचा आन्सर बिलकुल काय येईल? पाहता क्षणी आन्सर येईल. जसं सम व सम यांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन, म्हणजे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन यापैकी तुम्ही दोन्हीही करत असाल तर तुमचा आन्सर काय येईल? दोन्हीही, दोनपैकी काही करा, तुमचं आन्सर हे नेहमी सम असेल. एक्झाम्पल पाहूया आपण. सम म्हणजे 4 4 आणि 8, या दोघांचा 8 आणि 4 किती होते? 12. आली समसंख्या. बरं, याचं मायनसही केलं तरी चालते. तुम्ही 8 - 4 केलं तर किती येतं? 4. आली समसंख्या ना, समजे. तर काहीही केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळेल? समच मिळेल. हे झालं पहिलं रिलेशन. पण असंही असू शकतो, सम मायनस प्लस मायनस विषम. विषम जर केलं तर काय मिळतं तुम्हाला? विषम. एक्झाम्पल सम, याचं मी एक्झाम्पल घेऊ. सम म्हणजे 4, विषम म्हणजे किती? 3, तर काय आलं तुमचं? 7. बरं, 4 - 3 केला तर 1. आली विषम संख्या. ओके, चला. आणि तिसरं, विषम आणि विषम जर करत असाल तर तुमचं आन्सर काय येतं? विषम आणि विषम जर करत असाल तर तुम्हाला आन्सर काय येतं? विषमच येतो. जसं 3 + 5 बरोबर काय येतं? विषम आणि विषम केलं तर सम येतं, 8 येतं. बस 5 - 3 केलं तर काय येतं? 2 येतं. तर काहीही तुम्ही व्हॅल्यू ठेवा, तुम्हाला हेच रिलेशन इथं मिळेल. ही जर कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असती तर तुम्ही पहा आता आपण कसं आन्सर करू. आता त्यांनी काय म्हटलं भाऊ? एक्स ही विषम संख्या आहे. बरं, एक्स ही विषम संख्या आहे तर खालीलपैकी समसंख्या. आता आपल्याला विषम सोबत काय जोडायचं आहे जेणेकरून सम यायला पाहिजे? तर दुसऱ्या टाईपचं रिलेशन. कारण सम एक विषम सोबत आपल्याला काय जोडावं लागेल? खालीलपैकी समसंख्या कोणती? आपल्याला सम पाहिजे, तर समसाठी कोणतं आहे? समसोबत काय? विषम संख्या आहे म्हणते, तर विषम सोबत आपल्याला काय जोडावं लागेल? विषम जोडावं लागेल, तेव्हा सम येईल. इथे पहिला वाला रिलेशन आपण घेऊ शकत नाही, कारण त्यांनी विषम संख्या म्हटलं. विषम सोबत विषम जोडलं असतं तर विषम आला पाहिजे होता, पण सम येतो ना. पण ते इथं विषम नाही, तर पहिला आपण घेऊ शकत नाही, दुसरा रिलेशन आपण घेऊ शकत नाही, तिसरं रिलेशन आपण यूज करू शकतो. तिसरा जो आहे ना तो यूज करू शकतो. त्यांनी काय म्हटलं? एक्स ही विषम संख्या आहे. आता विषम आहे तर दुसरी विषम जर जोडली किंवा मायनस केली तर तुम्हाला आन्सर काय? खालीलपैकी संख्या कोणती? समसंख्या पाहिजे आपल्याला सम. तर विषम म्हणजे एक्स घेतला, तर एक्स मध्ये आता आपण काय जोडायला पाहिजे? दुसरी एक विषम संख्या. ठीक आहे. आता मला सांगा, पहिली आपण विषम संख्या, त्या जर आपण समसंख्या जोडली, विषम सोबत जर समसंख्या जोडली, विषम सोबत तर आपल्याला विषम मिळते. तर आपल्याला तर सम पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 कटला. ऑप्शन नंबर 1 कटला. ठीक आहे. आता 2x तुम्हाला आताच सांगितलं, ही काय? समसंख्या आहे. 2x फॉर्म काय असतो? समसंख्या आहे. समसोबत जर विषम जोडला तर जमते का कार्यक्रम? समसोबत विषम जोडला तर अगेन तुम्हाला काय मिळेल? विषम संख्या मिळेल, म्हणजे हाय ऑप्शन कटला. ठीक आहे. तिसरा, हा समसंख्या आहे. 2x म्हणजे काय? ही समसंख्या आहे. सम मायनस जर आपण सम केला, सम मधून जर मायनस सम केला तर तुम्हाला काय मिळतो? समसंख्या मिळतो. सम मधून मायनस जर काही केलं तर तुम्हाला काय मिळतो? समसंख्या मिळतो. सम मधून मायनस जर केला तर काय मिळतो? सम. पण ही तर विषम संख्या नाही ना. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला ऑलरेडी दिलेली काय आहे? समसंख्या दिली आहे. एक्स ही काय म्हणते? एक्स ही विषम संख्या आहे. आता विषम आणि यांचा गुणाकार जेव्हा कराल तर ही सममध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे.
2 सोबत काही मल्टिप्लाय केलं तुम्हाला सम मध्ये होईल. तर सम मधून आपण काय मायनस करायला पाहिजे, सम मधून जर सम मायनस केलं तर तुम्हाला काय मिळतं, सम मिळतं. बरं, आता ही x ही विषम संख्या आहे, विषम सोबत आपण काय जोडू, विषम सोबत जर मी मायनस करतो, सम संख्या मायनस करतो, विषम मधून सम जर मायनस करतो तर मला विषम मिळतं. तर आपल्याला सम पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं आन्सर होतं. ना समजे? ठीक आहे, अगदी सोपा. ज्यांना कॉन्सेप्ट माहिती आहे, आता तुम्ही इथं x ची व्हॅल्यू काही ठेवा. x ची व्हॅल्यू समजा आपण त्यांनी विषम म्हटलंय ना, तर x ची व्हॅल्यू आपण 3 ठेवून पाहू. 3 दुने 6 आणि -4. तर काय येतो तुमचा आन्सर पहा, 3 दुने 6 - 4 बरोबर 2. सॅटिस्फाईड, बरोबर आहे. असं आपण क्रॉस व्हेरीफाय पण करू शकतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. अगदी सोपा असा प्रश्न. काय बॉडमासवर बेस्ड आहे. बॉडमास कुठल्याही संख्येला आपण जर शून्याने मल्टिप्लाय करतो तर एवढा जो भाग आहे याचा आन्सर येतं 0. आणि 0 + 7 जर करत असाल तर तुमचा आन्सर असायला पाहिजे 7. अगदी एका सेकंदाचा हा प्रश्न असतो. ठीक आहे, आता हे कसं आलं, सगळ्यात महत्वाचं याचा एक रूल आहे. रूल काय आहे, बॉडमास. बॉडमास म्हणजे आपण शाळेत शिकलो आहे, कंचे भागू बे व. कंचे भागू बे व म्हणजे काय, कंसांचे भागाकार गुणाकार बेरीज व वजाबाकी, हा एक स्टँडर्ड रूल आहे. आणि हा कसा असतो, या ऑर्डर मध्ये आपण जायचं, इकडून सुरुवात करायची. तर ब्रॅकेट नसेल, भागाकार नसेल, जे असलं तेच घ्यायचं. ठीक आहे, आता पाहूया आपण. पहिला काय करावं लागेल, आपल्याला गुणाकार करावा लागेल, कारण गुणाकाराच्या नंतर बेरीज आणि वजाबाकी येतो. तर गुणाकार आपण करू, तर यांचा गुणाकार पहिले करावा लागेल, केला आपण. तर यांचा गुणाकार किती येतो, 0. आणि नंतर मग ऍडिशन केलं, 0 व 7 किती येतं, तर 7 येतो. ठीक आहे, अगदी सोपा असा प्रश्न. त्यानंतर अनालॉजीचा प्रश्न है ना, सहसंबंध ज्याला म्हणतो आपण, आहे अनालॉजीचा प्रश्न. अगदी सोपा. रिलेशन पहा, हा रिझनिंग मध्ये कन्सिडर केला जातो, ऍक्च्युअली अंकगणित मध्ये नाही आहेत, हा रिझनिंग मध्ये येतो. तिथं क्वेश्चन. तर कसं आपण 25 बनवू शकतो, यांचं याच्यासोबत जे रिलेशन असेल तेच यांचं यांच्यासोबत राहील. तर काय करावं लागेल आपल्याला, 11 दुने 22 आणि 3 25. 11 गुणिले 2 + 3 किती झालं, 25. तर इथे असा नंबर लागेल आपल्याला जेणेकरून x × 2 + 3 बरोबर काय असायला पाहिजे, 35. तर मग काय केलं आपण, x × 2 = 32. तर x ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 16. म्हणजे इथं 16 गुणिले 2 + 3 केलं, तुमचं आन्सर काय येतं, 35 येतं. तर आन्सर काय असायला पाहिजे, 16, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, चलो. त्यानंतर अगेन हा नंबर, हा जो क्वेश्चन आहे हा आहे नंबर सिरीजचा. अंकगणित आपण याला रिझनिंग मध्ये कन्सिडर करू शकतो किंवा अंकगणित मध्ये टाकू शकतो, दोन पैकी काही, कारण दोन्ही एकच फॅक्टर आहे. काही एक्झाम मध्ये याला मॅथ्स मध्ये कन्सिडर केलं जाते, काही याच्यात रिझनिंग मध्ये केलं. बरं, आता ही नंबर सिरीज जर तुम्ही पाहिली तर अगदी पातक्षणी लक्षात यायला पाहिजे की प्राईम नंबर सिरीज होती. तर 13, 17, 19, 23 आणि 29 आणि लगातार येणारे म्हणजे क्रमागत येणारे प्राईम नंबर सिरीज आहे. क्रमागत येणारी प्राईम नंबर सिरीज म्हणजे काय, कॉन्झिक्युटिव्ह प्राईम नंबर सिरीज. तर 13, 17, 19, 23 नंतर 29, 29 नंतर काय येतं, तो 31 झालं. हे तुमचं आन्सर होतं. ठीक आहे, त्यानंतर अगेन हा लॉजिकल रिझनिंगचाच क्वेश्चन आहे असे म्हटलं तरी चालते, पण यात मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन इन्व्हॉल्व होतं. रिझनिंगचाच क्वेश्चन आहे पण थोडा मॅथमॅटिकल लॉजिक होता. आता 25 गुणिले 24 डायरेक्ट यांनी दिले, 25 गुणिले 24 जर करता तुम्ही तर काय येतं, 600 येतं. 25 गुणिले 24 जर केलं तर किती येतं, 600. तुम्ही काय करा, व्हिडिओ 1-1 सेकंद किंवा सॉरी 1-1 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करा, स्वतः ट्राय करून पाहायच्या आधी, नंतर मग सोल्युशनकडे यायचं. 24 गुणिले 25 किती येतं, 600. 24 गुणिले 25 किती येतं, 600. तसंच 25 गुणिले 24 हे तर सेमच दिलाय, फक्त आपल्याला 2 झिरो चिपकवायचे आहेत, 2 आणि 2 4 झिरो चिपकवायचे आहेत. जे काही आहे 600च्या समोर 4 झिरो, 1 2 3 4. तर कोणता ऑप्शन मॅच होतं, 4 आणि 2 6 झिरो असायला पाहिजे टोटल. तर इथे पहा 3 आणि 3 6 झिरो, हे तुमचं आन्सर होतं. ओके, चलो. अगेन आताच तुम्हाला सांगितलं की कुठल्याही संख्येसोबत जर तुम्ही शून्याने मल्टिप्लाय करता, एनी नंबर इज मल्टिप्लाइड विथ द झिरो गेट्स झिरो ॲज अ आन्सर. तो आन्सर इज 0. अगदी सोपा, काहीच करायची गरज नव्हती. 7चा क्यूब अगदी सोपा, 343, काही नव्हतं यात. हाय क्वेश्चन डबल झालाय, रिपीटेड. ओके, आता 2/3चं कॉम्बिनेशन आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला एक तर तरीका आपण जेव्हा शाळेत करत होतो त्या तरीकेने, दुसरा आहे एकदम इझी वाला तरीका. ठीक आहे, आता एक तर मी सांगतो की 800 + 3 ला आपण असं लिहू शकतो, गुन्हेला किती करू शकतो, 15. ठीक आहे, म्हणजे ब्रेक केलं मी नंबरला. तर आता 15 गुणिले 8 जर केलं तर 15 गुणिले 3 जर केलं तर आपला आन्सर यायला पाहिजे 45. पहिलं गोष्ट म्हणजे शेवटचे 2 अंक तुमचे 45, म्हणजे हा ऑप्शन होऊ शकत नाही आणि बस एक ऑप्शन आपला कटला. बरं, आता त्याच्यानंतर आपण याला जर मल्टिप्लिकेशन केलं, पहिलं तर आपण 15 8 20 म्हणजे 12,000. ठीक आहे, 3 शून्य मी लावतो, 15 8 20 होते आणि 2 शून्य लावले, त्यानंतर 12,000 आणि 15 त्रिक 45 याला सॉरी आपण याला ब्रेक केलं. तर तुमचा आन्सर 12,045 असायला पाहिजे. तर 12,045 जर तुम्ही पाहिलं
तर ऑप्शनमध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये 45 जरी होतं पण 10,000च्या आसपास आन्सर आहे. हा ऑप्शन 10,000च्या आसपास आहे, तर 12,045. ठीक आहे, हा तर एक तरीका झाला. दुसरा आपण काय करू शकतो, 3 डिजिट मल्टिप्लिकेशनची ट्रिक इथे लावू शकतो. 0 15. ठीक आहे, तर 5 त्रिक 15, 1 कॅरी 0 आणि 3 आणि 1 4. हे काय आहे मी नंतर सांगेल. 3 1 3 आणि 1 4. तर आले शेवटचे दोन अंक 45. बरं, त्याच्यानंतर 8 पंचे 40, 3 1 3 0 0 आणि 1 म्हणजे 8 पंचे 40, 40चा 0, 0 45 तर यायला पाहिजे. 0 45 कोणता ऑप्शन असा आहे, शेवटचे 3 अंक 0 45 कुठेच नाही आहे, तर हाच तुझा ऑप्शन आहे. ठीक आहे, पुढे जायची गरज नाही. हे काय डिटेलमध्ये 3 डिजिट मल्टिप्लिकेशन, 2 डिजिट मल्टिप्लिकेशन आम्ही बॅचमध्येही डिटेलमध्ये शिकवतो किंवा पुढच्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला डिस्कस करेन. आज आपण फक्त पेपर पाहतोय, म्हणजे तुम्ही जर ॲज अ स्टुडंट असते तर कसं केलं असतं. चला, त्यानंतर पहा 64 64 डिवायडेड बाय, नेक्स्ट क्वेश्चन इज 64 डिवायडेड बाय 0.08. काय केलंय, 0.08. तुम्हाला माहित असतं की खाली किंवा वर आपल्याला जर सेम करायचं असेल, खाली किंवा वर जर आपल्याला डिजिट्स मॅच करायचे असेल तर काय करावं लागेल, मी मनातल्या मनात सांगतो. 64 आणि खाली आणि वर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं, खाली मल्टिप्लाय केलं आणि 0.08 लाही आपण 100 ने मल्टिप्लाय केलं. जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं, 64 तर 64 खाली आणि वर 100 ने मल्टिप्लाय केलं तर 6400 आणि खाली काय येतो 0.8 म्हणजे 8 येतो. तर काय येतं 8 8 6400 म्हणजे तुमचा आन्सर यायला पाहिजे 800. आता इथं जर तुम्ही ॲज अ स्टुडंट असते तर काय केलं असतं, 2 शून्य इथं आहे म्हणजे 2 शून्य इथे लावून द्यायचे बस, आणि 8 8 64 800 असंच असंच तुमचा आन्सर येतो. बरं, आता नेक्स्ट क्वेश्चन, या संख्येतील 9ची स्थानिक किंमत किती. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे तुम्हाला कॉन्सेप्ट जर माहित असेल तर व्हेरी गुड. पहिला आपण पाहू दर्शनी किंमत, दर्शनी किंमत आणि दुसरी आहे स्थानिक किंमत. ठीक आहे, ठीक आहे, स्थानिक किंमत. या दोघांचं काय मिनिंग असतं. दर्शनी म्हणजे जी आपल्याला डोळ्याने दिसत आहे, फेस व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो, जी डोळ्याने दिसतं त्याला म्हणतात दर्शनी. स्थानिक म्हणजे ज्या स्थानावर तो आहे ती स्थानिक किंमत. जसं एक उदाहरण घेतो मी, एक नंबर 1 2 3 4 5 यातला 3ची जर दर्शनी किंमत म्हटली तर किती आहे, 3ची दर्शनी किंमत किती आहे तर 3च आहे, म्हणजे ते दिसत आहे डोळ्याने. आणि 1 2 3 4 5 असं जर म्हटलं तर याची स्थानिक किंमत किती आहे, तर कोणत्या स्थानावर आहे तुम्हाला माहित आहे, एकक दशक शतक, तो किती आहे, असे 2 शून्य समोरचे कन्सिडर करायचे, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे, दर्शनी किंमत किती आहे, स्थानिक किंमत किती आहे 300 आहे. तशीच आपल्याला 9ची स्थानिक किंमत विचारली भाऊनी, किती 9ची स्थानिक. 9 कोणत्या पोझिशनवर आहे, एकक आणि दशक, म्हणजे 90 असायला पाहिजे. ठीक आहे, 90 म्हणजे याला सोडून द्या 0, तर 9 कोणत्या स्थानावर आहे तर तो दशक स्थानावर आहे. 9ची किंमत किती मग, 9ची स्थानिक किंमत किती तर 90. ठीक आहे, चला, हा मिक्स फ्रॅक्शनचा क्वेश्चन आहे. मिश्रित फ्रॅक्शन ज्याला म्हणतात, मिश्रित अपूर्णांक ऍक्च्युअली मराठीमध्ये त्याला म्हणतात मिश्रित अपूर्णांक. मिश्रित अपूर्णांक म्हणजे काय मित्रांनो, मी 10 रुपयाला कसं लिहू शकतो, मी तोडून पण लिहू शकतो, जसं 3 रुपये प्लस 7 रुपये असं लिहू शकतो मी, हे काय 10 रुपये. बरं, मी असंही लिहू शकतो 12 - 2 तरी झाले 10 रुपये, 15 - 5 जरी केलं तरी काय येतो 10. म्हणजे आपण या नंबरला जर तोडून लिहू शकतो तसंच फ्रॅक्शनला पण आपण तोडून लिहू शकतो. या नंबरला जर तोडून लिहू शकतो तर जो फ्रॅक्शन आहे त्याला पण लिहू शकतो. जसं 300 ला मी काय लिहू शकतो, 300 2/3 आहे, तर याला काय लिहू शकतो मी 300 प्लस 2/3. हा झाला पूर्णांक पाठ आणि हा झाला अपूर्णांक पाठ. ठीक आहे, हा झाला अपूर्णांक पाठ. तर आपण काय केलं, अपूर्णांक आणि पूर्णांकाला सेपरेट केलं. काय केलं, सेपरेट केलं. आता सेपरेट जर केलं तर याचा फायदा काय, याचा काय फायदा की तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन आपण शाळेत जसं करत होतो, म्हणजे 300 गुणिले 3 प्लस 2 आणि मग त्याला सगळं डिवाइड करणं, दॅट इज नॉट रिक्वायर्ड हिअर, ते त्याची इथं गरज नाही. ठीक आहे, तर आता मी ॲज अ स्टुडंट याला कसं केलं असतं, 300 प्लस 2/3 मनातल्या मनात यांचा फरक पाहिजे आपल्याला, तर 200 मायनस 5/2. ठीक आहे, आता यांचा पहिले आपण डिफरन्स घेऊया, 300 आणि 200 म्हणजे 300 मायनस 200. ठीक आहे, पहिल्या ब्रॅकेटमध्ये, आणि दुसरा 2/3 मायनस 5/2 हा दुसरा ब्रॅकेटमध्ये ठेवला. म्हणजे आपण काय केलं, पूर्णांक पाठला सेपरेट केलं, अपूर्णांक पाठला सेपरेट केलं. ठीक आहे, आता 300 मधून 200 गेले किती राहतात बे,
300 मधून 200 गेले तर राहतात 100. बरं, आता 100 जर म्हटलं तर तुमचा ऑप्शन्स 90 तर येऊ शकत नाही, कारण थोडासा मायनस मध्ये येईल, तर 90 येऊ शकत नाही, असं ते गेसिंग आहे. 89 पण येऊ शकत नाही. आता 99 आणि 98 मध्ये दोघांमध्ये फाईट आहे. पहिला एक ऑप्शन, आणखी एक काय ट्रिक आहे की जेव्हा म्हणजे एक आणखी कॉन्सेप्ट काय, जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये 3 आणि 2 आहे, यांचा गुणाकार होणार आहे एवढं माहित आहे, तर खाली 6 यायला पाहिजे किंवा 3च्या मल्टिपल मध्ये यायला पाहिजे. तर ऑप्शन 4 हा इथे 4 आहे, इथे 7 आहे, मग तसंही हे होऊ शकत नाही. हे दोन ऑप्शन तर होऊ शकत नाही. आता राहिले दोन ऑप्शन, कारण इथेही 6 आहे, इथेही आहे, काही दिलेलं नाही. तर दोन पैकी आपल्याला आता कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर आता मला सांगा, याला मी अजून काय लिहू शकतो? 100 तर आला आपला, प्लस किंवा मायनस दोन पैकी येऊ शकतं. तर ते 2/3, ठीक आहे. आणि याला मी थोडंसं छोटं करतो आणखी. 5/2 ला काय लिहू शकतो? 5/2 म्हणजे काय? 2.5 रुपये आहे, 2.5 रुपये. 5/2 म्हणजे काय? 2.5 रुपये. तर 2 रुपये, 2.5 रुपये, ठीक आहे. 2.5 रुपये हे असे लिहिले आपण. तर मला सांगा, 100 मधून आपण 2 मायनस केले, हे तर सेपरेट आहे ना, 2.5 मायनस केले. 100 मधून 2.5 मायनस केल्यानंतर काय होते? मी इकडे लिहितो जरा. 100 मधून आपण जेव्हा 2.5 मायनस करू, 100 मधून जेव्हा 2.5 मायनस केले आणि प्लस 2/3 केलं, तर किती होतं? 100 मधून 2.5 गेल्यानंतर किती राहतात? जवळपास किती राहतात? तुम्ही 100 मधून जर 2 गेले तर 98 राहतात. 98 आणखी मायनस केला तर 97.5 राहतो आपला, ठीक आहे. आता 97.5 प्लस आणखी काहीतरी है ना, म्हणजे 2/3 ची व्हॅल्यू तुम्ही अप्रॉक्सिमेटली जर म्हटलं तर 0.66 असते. किती असते? 0.6. म्हणजे हे जवळपास 98च्या जवळपास आहे. तर 99 तर होऊ शकत नाही. तर तुमचा आन्सर असेल पाहिजे हे. बरं, हा तर तुम्हाला असं वाटेल सर हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यापेक्षा सिंपल काय, एक सिंपल वे पण आहे माझ्याकडे, याच्यापेक्षा फास्टर वे, तुम्हाला जर नसेल समजत तर इथे आल्यानंतर आपण याला काय लिहू शकलो असतो? 2/5 च्या जागेवर याला लिहू शकतो मी, याला लिहू शकलो असतो -2 मायनसचा 1/2. म्हणजे काय? 2 म्हणजे -2 आणि अर्धा म्हणजे असतो 0.5, त्याला आपण काय लिहू शकतो? 1/2. बरं, तर आता 100 मधून आपण मायनस केले, इथे लिहितो मी. 100 मधून जेव्हा आपण 2 मायनस केले तर आले 98. हा झाला पूर्णांक पार्ट. आणि आता 2/3 आणि 1/2 यांना आपण मायनस करू. तर 2/3 मायनस 1/2, तर तुम्हाला माहित आहे इकडे क्रॉस असं मल्टिप्लिकेशन करतो आपण, तर 4 - 3 अपॉन खालच्यांचं मल्टिप्लिकेशन करतो, तर सी किती येतं? 1/6. आणि हे काय? पॉझिटिव्ह मध्ये आहे, तर म्हणजे 98 प्लस 1/6 असं आन्सर आहे. 98 1/6 असं आन्सर आहे. मी साईडला हटतो थोडं, तुम्ही पाहून घ्या, ठीक आहे. चलो, अगदी सोपा असा प्रश्न ओरलीच होतो. तुमच्या जागेवर मी ॲज अ स्टुडंट असतो तर काय केलं असतं? 300 आणि 200 यांचा फरक किती आहे? 100. जसं हे 100 समजल्यानंतर हा ऑप्शन होऊ शकत नाही, हा ऑप्शन होऊ शकत नाही, इथल्या इथंच खिचडी केली असती. आणि याच्यानंतर आता पहा, यांचा फरक पाहिजे आपल्याला, तर असंही तुम्ही करू शकता, 2/3 मायनस 5/2. काहीच करायचं नसेल तर असं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, तर किती येतं? 4 - 15 अपॉन 6. 4 - 15 म्हणजे मायनस मध्ये येतं. मायनसचा किती येतो हा? तर मायनसचा 11 येतो. -11/6 असं मायनस मध्ये येतं. याला छोटं जर तुम्ही केलं की याला छोटं केलं तर साइन 2 12 येतो, तर 1 येतो. तर 100 मायनस 1 वजा मायनस 7 5 11 5/6, ठीक आहे. तर हे किती येतं? 99 मायनस 5/6. याला आणखी आता 5/6 याला काय लिहू शकतो मी? 98 प्लस 1 मायनस 5/6. तर याला येतं 98 1/6 हे तुमचं आन्सर येतं. हा दुसरा तरीका, तुम्ही असंही करू शकता, ठीक आहे. वाटलं तसं करू शकता. चला, हा आहे नंबर सिरीजचा प्रश्न, पण हा अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन एपीजीपी जे थोडेसे शिकून गेले असतील त्यांना हे याच्याबद्दलची आयडिया आहे. आता काही लोकांना ज्यांना कॉन्सेप्ट माहित नसेल त्यांनी काय केलं असेल माहित आहे? याला कसं केलं असेल की 91 92 93 100 यांची सगळ्यांची टोटल केली. बरं, केली तर काही हरकत नाही, आन्सर तुमचं जरूर आलं असेल, बट दॅट इज नॉट अ राईट अप्रोच टू सॉल्व सच टाईप ऑफ क्वेश्चन, है ना. असे क्वेश्चन सॉल्व करायचा एक स्पेसिफिक वे नाही आहे, कारण आपल्याला वेळेचं बंधन असतो. तर अशा क्वेश्चन मध्ये एक कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे तुम्हाला, ॲव्हरेज इनटू टोटल नंबर्स. जेवढेही नंबर्स असतील बरोबर काय असते? ही बेरीज असते, सर्व संख्यांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज, ठीक आहे. ही डिटेल जेव्हा ॲव्हरेज चॅप्टर असेल त्यात मी तुम्हाला समजावून सांगेल, ठीक आहे. आता हे नंबर्स कशात आहेत? एपीजीपी मध्ये आहेत. एपीजीपी म्हणजे काय? अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? की दोन संख्यांचा जर कॉमन डिफरन्स सारखा असेल तर, जसं
3, 5, 8, 11, 14 हे काय आहेत एपीजी बा, यांचा डिफरन्स किती आहे 2चा. अच्छा पुढे 7, त्यानंतर 9, 11, 13 यांचा डिफरन्स किती आहे 2चा, यांचा डिफरन्स किती आहे 2चा, यांचा डिफरन्स. जर समोरच्या येणाऱ्या कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मध्ये सारखा डिफरन्स असेल त्याला म्हणतात एपी मध्ये. अशा केसमध्ये एपी जर असेल तर त्यांचा पहिला आणि आखरी संख्या म्हणजे शेवटची वर पहिली संख्या 13 प्लस 3 अपॉन 2 केलं तुम्हाला काय मिळतो, त्यांचा ऍव्हरेज मिळतो. 13 आणि 3 किती होतात 16, 16 डिवायडेड बाय 2 केलं किती 8. हा काय असतो त्यांचा सरासरी, ऍव्हरेज म्हणतात त्याला. याला काय म्हणतात सरासरी, ऍव्हरेज. कधीही तुम्ही यांची टोटल करून पहा आणि त्यांना जेवढ्या संख्या आहेत त्यांनी डिवाइड करा, तुम्हाला बरोबर त्यांची ऍव्हरेज मिळतो. मग ऍव्हरेज काढा, जेव्हा एपीचा ऍव्हरेज जेव्हा काढायचा असेल तेव्हा काय करायचं, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागेला 2. ठीक आहे, ही तर झालं ऍव्हरेज. आता आपण ऍव्हरेज का बरं काढतोय, आपल्याला इथं दोन्ही संख्या माहित आहेत म्हणून, दोन्ही संख्या माहित आहेत म्हणून आपण इथं ऍव्हरेज काढला. पहिली माहित आहे आणि शेवटची माहित आहे. आता तुम्ही ऍव्हरेज जेव्हा काढायला यांचा आणि तुम्हाला माहित आहे टोटल संख्या इथून किती असतील 91 बसून इथे किती संख्या असायला पाहिजे, 91 मध्ये मी जर 9 प्लस केले तर मी 100 पर्यंत पोहोचतो. पण त्यात 91 सोडून दिल्या जाईल. जसं आता 91 मी 1 2 3 4 5 मला इथून इथपर्यंत जायचं तर मला 1 मध्ये किती प्लस करावं लागेल, तर ऑब्वियस आहे 4 प्लस करावं लागेल. म्हणजे मी किती घर समोर गेलो 1 2 3 आणि 4च घर पेलो, पण त्यात 1 सुटला आहे. 5 पर्यंत मला पोहोचायचं असेल तर मी 4 प्लस केले पण 1 सुटला आहे ना त्यात. तसंच 91 त्यात सुटून जाईल. तर मला टोटल संख्या किती असतील तर 91 पासून 100 पर्यंतच्या संख्या किती आहेत, म्हणजे 100 मायनस 91 प्लस 1 अशा होतील. तर किती आहे ते, यांचा डिफरन्स घेतल्यानंतर किती होतं, तर 92 म्हणजे किती येतं हे, तर 101 आणि 91 म्हणजे 10 संख्या. टोटल किती संख्या आहेत 10 संख्या. बस हो गया काम. तर काय करायचं आपल्याला, तर तुम्हाला जर बेरीज काढायची असेल तर काय करावं लागेल, बेरीज काढायची असेल याचा तर ऍव्हरेज किती आहे त्यांचा, तर 100 प्लस 91 भागेला 2 हा झाला त्यांचा ऍव्हरेज आणि गुणेला टोटल नंबर ऑफ संख्या म्हणजे 10. तर किती येतं हे 191 बाय 2 गुणेला 10. ठीक आहे, आता हे किती येतं तुम्हालाही माहित आहे, 191 गुणेला 191 म्हणजे 1910 भागेला 2. तर किती येतं हे, 9 दुने 18 बचा 1, 5 दुने 10 बचा 1 म्हणजे 5, 955. 955 दॅट इज युअर आंसर. है की नाही भैया, आसान, बहुत ही आसान था. ठीक आहे, चला फ्रॅक्शनचा क्वेश्चन अगदी सोपा असा प्रश्न. आता पूर्ण न सॉल्व्ह करता मी या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. पण डिनॉमिनेटर 2 3 4 5 ही दीज आर द कोप्राईम नंबर्स. ते नंबर संख्या कोणत्या आहेत, कोप्राईम नंबर. जर कोप्राईम नंबर जर डिनॉमिनेटर मध्ये जर असतील तर डायरेक्ट त्यांचा प्रोडक्टच होतो. त्यांचा एलसीएम काय असतो, त्यांचा प्रोडक्ट. ठीक आहे, आता यात 2 ला जर आपण सोडून दिलं तर 4 3 5 यांचा एलसीएम किती येतो, लसावी किती येतो 60. म्हणजे तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये 60 यायला पाहिजे. हा ऑप्शन होऊ शकत नाही, हा होऊ शकत नाही, हा होऊ शकत नाही, हा तुमचा आन्सर आहे. तुम्ही घरी बसून तुला पूर्ण सॉल्व्ह करता, तुमचा आन्सर काय आहे, डिनॉमिनेटर मध्ये 60 यायला पाहिजे म्हणजे यायला पाहिजे. ठीक आहे, चला हा प्रश्न अगदी सोपा असा. आता डिव्हिजन ज्याला जमत नाही त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेमॅटिक आहे, पण ज्यांना जमते त्यांच्यासाठी एकदम इझी आहे. 9800 अपॉन 84. आता 84 यंदा 84 केलं तरी चालते, पण मी याच फ्रॅक्शनला कसं तोडतो पहा. 9800 अपॉन 84 प्लस याला असं लिहितो मी 9800 8400 आणि मग राहिले किती 8400 आपण असे लिहिले 98 पर्यंत जायचंय मला, तर 16 म्हणजे किती राहतं, तर 14 राहतं. ठीक आहे, 1400 अपॉन 84. हे मनातल्या मनात चालतं सगळं, एवढं सगळं करायची गरज नाही. काय केलं 8400 डिवायडेड बाय 84 आणि 1400 अपॉन 84. ठीक आहे, आता हा दिला कार्यक्रम आपण इथे केला. आता याचा फायदा काय झाला, मी इथे जर याला 84 ने डिवाइड करतो तर इथं राहिला 100. म्हणजे याचा अर्थ काय, तुमचा आन्सर 100 पेक्षा जास्त असायला पाहिजे, कारण पुढे तर प्लसचा चिन्ह आहे. पुढे ऍक्च्युअल सॉल्व्ह करायची गरज आहे का, नाही. पहिला ऑप्शन नाही होऊ शकत, हा नाही होऊ शकत, हा नाही होऊ शकत. तुमचा आन्सर आहे डी. पूर्ण डिटेल कॅल्क्युलेशनची काही गरज नाही. समजलं. मग पुढचं हे कॅल्क्युलेशन तुम्ही करता, हे जे काही येत असेल, पण आपल्याला ऑप्शनवर जास्त फोकस करायचा असतो. जबरदस्त ट्रिक आहे त्या, जेणेकरून तुमचा आन्सर पाताक्षणी येईल ना, समजे. चलो हा तर प्रश्न अगदी सोपासा, मला नाही वाटत कोणी सोडला असेल. बस जे जे कटतं ते काढायचं. 5 ने 5 कटला, 3 ने आपण जर काढलं तर याला कटतो, 3 2 जा आणि 4 ने 4 कटला, म्हणजे काय असायला पाहिजे 1. सगळं कटकट होते, क्रॉस मध्ये काटतो आपण. ठीक आहे, हा नेक्स्ट क्वेश्चन. 9,500 प्लस 19,000 प्लस 59,000. 9,500 म्हणजे किती होतं भाऊ, 9,500. काही नाही, फक्त ऍडिशन पण शब्दात दिली होती. 19,000 म्हणजे किती येतात, 19,000ला 250 कमी म्हणजे 18,000
750. बरं, पुढे प्लस 59,000. 59,000 म्हणजे 59 250. 59,000 प्लस 250. बस यांचा आठ. आता याचं जर तुम्हाला बेरीज करायची असेल तर बेरीज करण्याचा बेस्ट वे काय असेल, तर सगळं करत बसायचं का नाही, युनिट डिजिट उचलायच्या आधी म्हणजे एकक स्थानी असलेले, तर काय यायला पाहिजे 0. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा 5 आणि 5 10. ठीक आहे. पहिला काय आला, एकक स्थानी 0 तर आलाच आहे, पहिला एकक स्थानी आलाय. त्याच्यानंतर हा 5 5 आणि 0. 5 आणि 5 किती 10. 10चा काय 0 हातचा आला 1, लक्षात ठेवायचा. 5 आणि 7 7 आणि 5 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15. तर शेवटचे दोन काय यायला पाहिजे तुम्हाला 500 यायला पाहिजे. तर ऑप्शन तुमचा हाच मॅच होतो. ठीक आहे. इथे यायला पाहिजे 500. शेवटी काय यायला पाहिजे 500. म्हणजे आन्सर काय येईल 87,500. पूर्ण जायची गरज आहे का नाही, असंच ऍडिशन करायचं. राईट. ठीक आहे. चला, हा एक क्वेश्चन रिझनिंग मध्ये कन्सिडर करू शकतो आपण याला, पण यात दोन्ही कॉन्सेप्ट आहेत. मॅथमॅटिकल लॉजिकही यात इन्व्हॉल्ड आहे. आता मॅथमॅटिकल लॉजिक म्हणजे काय भाऊ, की बॉडमासचा रूल थोडासा. ठीक आहे. आधी हे रिझनिंग आहे. तर रिझनिंग काय म्हणतं पहा, जर पी म्हणजे प्लस, बरं, तर 10 प्लस 5. पी म्हणजे प्लस आहे आणि टी म्हणजे मायनस. टीच्या जागेवर आपण मायनसचा साईन लावला, -5. आर म्हणजे गुन्हेगार, गुन्ह्याला 2. तर काय, बस आता बॉडमासचा रूल तुम्हाला आता झाला तर बॉडमासचा रूल लावायचा. बॉडमासचा रूल म्हणजे काय, तर पहिला काय करावं लागतं आपल्याला, गुणाकार. तर केला आपण यांचा गुणाकार. तर 10 प्लस 5 मायनस 10 बरोबर किती, तर 10चा 10 कटला म्हणजे आन्सर असला पाहिजे 5. पॉझिटिव्ह 5 आहे. काय आन्सर आहे पॉझिटिव्ह 5. समजे भैया. चलो, हा एक क्वेश्चन. आता हे क्वेश्चन असे तिरपे तुम्हाला दिसत आहेत, ऍक्च्युअल आम्ही पेपर मधून उचललेले, टाईप वगैरे केलेले नाही. काय करायचं होतं, बस ऍडिशन सबट्रॅक्शन करायचं होतं. 432 मायनस 47 बरोबर काय, याला मी इकडे ट्रान्सफॉर्म केलं, क्वेश्चन मार्कला इकडे ट्रान्सफॉर्म केलं आणि त्याला तिकडे ट्रान्सफॉर्म केलं, इकडे असं घेऊन आलो. तर 12 मधून 7 गेले किती राहतात, तर तुम्हाला माहिती आहे 12 मधून. आता इथे काही असं नाही करत बसायचं, इथे 12 कन्सिडर करा. 12 मधून 7 गेले 5 राहतात, इथे एक कमी करायचा. 3 मधून 5 गेले, 3 मधून 5 तर जात नाही, 13 मधून 5 गेले किती 8, म्हणजे 85 शेवटच्या यायला पाहिजे. इथे 85 नाही, इथे 85 नाही, इथे 85 नाही. तुमचा आन्सर असा पाहिजे ऑप्शन नंबर डी. जबरदस्त ट्रिक काय, ते पूर्ण कॅल्क्युलेशन कधी करत नसतात, शेवटचे अंक किंवा शेवटचे 2 अंक. आता इथे तर तुम्ही एवढे लकी की तुम्हाला शेवटचे 2 अंकही काढायची गरज नव्हती. 12 मधून 7 गेल्यानंतर तुम्हाला माहित आहे की 5 राहतात. तर 5 म्हणजे एकच असा ऑप्शन आहे ज्यात युनिट डिजिट वेगवेगळे आहेत. तर 5 क्षणी आन्सर येतं. ठीक आहे. 14 मजुरांची मजुरी 7,056 रुपये असल्यास एका मजुरांची मजुरी किती. आता मला सांगा, आपण एका व्यक्तीला, एक व्यक्ती गुन्हेला त्यांनी पर व्यक्ती मजुरी, म्हणजे आपण प्रत्येक व्यक्तीची मजुरी गुन्हेला एकूण मजूर काय मिळेल आपल्याला, एकूण मजुरी मिळेल. एकूण मजुरी मिळेल. काय मिळेल भाऊ, एकूण मजुरी मिळेल. ठीक आहे. आपली मराठी थोडीशी हँडरायटिंग खराब येते, दोन फुकून समजा. ही काय आहे, एकूण मजुरी. काय मिळेल तुम्हाला, एकूण मजुरी. आता प्रत्येक व्यक्तीची मजुरी म्हणजे प्रत्येक व्यक्तीची मजुरी किती आहे भाऊ, 14 मजुरांची एवढी दिली आपल्याला, 14 मजूर दिले. टोटल एकूण मजूर किती आहेत 14, आणि प्रत्येक व्यक्तीची मजुरी किती आहे, लेट सपोज एक्स घेतो मी, आणि ती टोटल अमाऊंट किती आहे 7,056. हे थोडं डिटेल मध्ये झालं, एवढं डिटेल मध्ये करत ना. तर एक्स ची व्हॅल्यू किती आहे, आपण दोन्ही साईडला 14 ने डिवाइड केलं, 56 भागेला 14. 14 पंच 70, आणि आता काही कटत नाही, तिथे शून्य लावायचा, आणि 14 चूक 56 म्हणजे 504 रुपये तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. आता हे तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं. मी ॲज अ स्टुडंट असतो तर कसं केलं असतं पहा, तुम्ही व्हिडिओला पॉज करता आणि सॉल्व्ह करता. ठीक आहे. तर मी ॲज अ स्टुडंट करतो 756 भागेला 14, ही काय म्हणतं पर व्यक्तीची मजुरी. तर 14चा पाडा येतो तुम्हाला, येतो 14 पंच 70, आणि एक शून्य लावायचं कारण पुढचं कटत नाही आता, आणि 14 चूक 56. ठीक आहे. तर काय येतं आन्सर ऑप्शन नंबर 2. हा, आता हे पॉईंट मध्ये जनरली डेसिमल्स मध्ये बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम असतो की सर कन्फ्युजन होते, पॉईंट कुठे लावायचा काय लावायचं, काहीच नाही. याच्या फ्रॅक्शन व्हॅल्यू तुम्ही लर्न करून ठेवा आणि वेगवेगळ्या पद्धतीने लिहायचं याला, वेगवेगळ्या पद्धतीने. जसं 0.25 ला आपण काय लिहू शकतो, याला लिहू शकतो मी 1/4, काय लिहू शकतो 1/4 लिहू शकतो. ठीक आहे. आणि 2.5 ला काय लिहू शकतो भाऊ
5/2 लिहू शकतो. म्हणजे 5 रुपयाचा अर्धा जरी केला तरी 2/5 येतो, 2.5 येतं की नाही. आणि 1/2 ची व्हॅल्यू फ्रॅक्शन व्हॅल्यू येतं कधीही डायरेक्ट जर लिहायचं तर 6/5 असते. लक्षात ठेवा याची व्हॅल्यू किती आहे 6/5, याची व्हॅल्यू किती आहे 5/2. म्हणजे याने काय होईल तुमचे स्पीड वाढेल कॅल्क्युलेशन. बस आता जे कटते काटा. काय कटतं पाहूया आपण. 5 नी 5 कटला, 2 नी हा 3 वेळा गेला आणि 4/3, 3/4 म्हणजे किती असतं 0.75. काय असतं 0.75. 3/4 ची व्हॅल्यू असतं 0.75. ना समजे. चला हाही रूल कशाचा आहे एकदम सोपासा प्रश्न. हा साईनचं नॉलेज म्हणजे ज्या चिन्ह असतात ना चिन्हांच्या नॉलेजवर आहे. तर तुम्हाला माहित असते ऋण गुणेला ऋण बरोबर धन है ना. तर धन तर येते. मग आता 15 गुणला 15 म्हणजे 225. 15चा स्क्वेअर किती येतं पॉझिटिव्ह 225. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. काय बोललंय की 8, 5, 7, 2, 3 अंकापासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या पाहिजे. मोठी संख्या जेव्हाही तुम्हाला लागत असेल तर काय करायचं उतरत्या क्रमाने नंबर लावायचे. उतरत्या म्हणजे सगळ्यात मोठा आधी 8, 7 झालं. 8, 7 सुरुवातीला येतील. सगळ्यात मोठी म्हणजे 87 सुरुवातीला यायला पाहिजे. ऑप्शन नंबर हे ऑप्शन होऊ शकत नाही. ऑप्शन नंबर डी. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती. आता हा बिलकुल रट्टू टाईप वाला क्वेश्चन आहे. काय बिलकुल रट्टू टाईप वाला क्वेश्चन आहे. म्हणजे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त नॉलेज पाहिजे होतं. एक तर तुम्हाला जर माहित असेल तर वेल अँड गुड, नसेल माहित तर त्याच्यापेक्षा चांगलं. काय करायचं जर नसेल माहित तर लिहून पाहायचं पण आधी पाठ करून जायचं. तर काय येतं किती असतात तर 25 हे तुमचं आन्सर आहे. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत तर ते 25 आहेत. चला आन्सर ये. चला आजचा हा सेट मित्रांनो आवडला असेल. हा सेट संपला आहे. मी अंकगणित ही यातले काही क्वेश्चन्स डिस्कस केले. म्हणजे बऱ्याचपैकी काही क्वेश्चन मला मिळाले काही नाही मिळाले कारण पेपर हा मी अलग सोर्सेस म्हणून आणला होता. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अशीच मी आता सिरीज कंटिन्यू करतो. हा आजचा रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, शेअर करा आणि मित्रांना पण सांगा जेणेकरून तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला चांगला परफॉर्म करता येईल याचा थोडासा फायदा होईल. ठीक आहे. आणि बॅच बद्दलचे अनाउन्समेंट आहे ते पुन्हा एकदा सांगतो. बॅच बद्दलचे अनाउन्समेंट जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ही बॅच फास्ट ट्रॅक बॅच आहे. अगदी समोरची जी पेपर किंवा एक्झाम आहे तीच माइंडसेटमध्ये पकडून किंवा याच वर्षीचं टार्गेट पकडून आपण ही बॅच लॉन्च केली आहे. याच्यात तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यात तुम्ही इन्क्वायरी करा. आपलं ॲप्लिकेशनही आहे आणि तुम्हाला काहीही डिटेल लागत असेल तर व्हॉट्सअप पण करू शकता, कॉल पण करू शकता. थँक्यू व्हेरी मच. चलो बाय बाय फॉर नाव. थँक्यू.